नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार लीलाधरजी धावे, तर मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार नरेंद्रजी कुकडे आणि प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दारेकर सर या कार्यक्रमाला लाभलेले होते. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दारेकर भगवंत कला विज्ञान महाविद्यालय इटापल्ली येथील प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दारेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सर्व कार्यपद्धती, त्यांनी महिलांसाठी कसे कार्य केले, मुलींसाठी पहिल्या शाळा सुरू केल्या, त्यांनी शेतकऱ्यांसाठी बंड केले, अशा पूर्ण महात्मा ज्योतिबा फुले मार्गदर्शन केले. या देशामध्ये असणाऱ्या वंचित दलित मागासवर्गीयांच्या हितासाठी स्वतःचं योगदान देणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. दोन्ही महामानवाच्या संयुक्त या जयंती निमित्त भाग्यश्री वाचनालय यांनी आम्हाला आमंत्रित केलं, त्यामुळे त्यांचं मी सुद्धा एक प्रकारचं आभार मानतो. या शिक्षण पद्धती आहे, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा राजकीय असेल, पारंपरिक जी शिक्षण पद्धती. तर ज्येष्ठ पत्रकार सेवानिवृत्त शिक्षक नरेंद्रजी कुकडे सर यांनी सर्व संत महात्मे आणि समाजसेवक यांचे कार्य, त्यासोबतच आजची परिस्थिती आणि खेड्यातील वातावरण आणि आज मुलांना संस्काराची किती आवश्यकता आहे हे आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलले. ज्येष्ठ पत्रकार सेवानिवृत्त शिक्षक माननीय नरेंद्रजी कुकडे सर. पाय धुण्याच्या लायकीचे झालं नाही. विना नदीचं तसं आम्ही जेव्हा लहानपणी होतो यात्रेला यायचो त्या विना नदीचं पाणी पित होतो. दुर्दैवानं आम्हीच पाणी बेकार केलं, पर्यावरणाने आम्ही बेकार केलं. आता इथं पर्यावरण वगैरे का बरं? कारण आपण माणूस जो आहे ना, आपण स्वतःला उघडून दुसऱ्यावर दोषारोपण करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि या महापुरुषांच्या बाबतीतही असंच झालं. हे यांनी स्वतः अनुभव घेतला, समाजाचा अनुभव घेतला आणि यांनी आपलं जीवन पूर्ण समाजासाठी त्यागलं. परंतु यांनी समाजासाठी का जीवन त्यागलं याचा आपण विचार केला नाही. आपण आपल्यामध्ये खुश राहिलो, मी माझ्यामध्ये खुश राहिलो, प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये खुश राहिला. ज्याच्यावर अन्याय होत आहे त्याचा तो अन्याय सहनच करत गेला. अशा प्रकारे फक्त आपण त्यांच्या फोटोची पूजा करून किंवा मेणबत्ती लावून त्यांचे विचार सफल होणार नाही. कारण काय आहे, या मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ पत्रकार लीलाधर धावे यांनी ओबीसी यांनी SC STच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे, तर SC ST यांनी OBCच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहायला पाहिजे. सर्व समाज सुधारक यांचे विचार अंगीकारले पाहिजे. त्यांच्या विचाराच्या अंगीकारामुळेच विकास होऊ शकतो आणि समाजामध्ये एकोपा राहू शकतो, असे आपल्या मार्गदर्शनामध्ये ज्येष्ठ पत्रकार आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये लीलाधरजी धावे म्हणाले. ऐकूया लीलाधरजी धावे. बुद्धाचे विचार दिले. बुद्ध कोण होते? आमचे होते का? हे तुमचे होते. संत कबीर कोण होते? आमचे होते का? हे तुमचेच होते. छत्रपती शाहू महाराज कोण होते?
आमचे होते का? हे तुमचेच होते. महात्मा ज्योतिबा फुले कोण होते? आमचे होते का? हे तुमचेच होते. मग ज्या महामानवांचे विचार घेऊन ते बाबासाहेबांनी आम्हाला दिले आणि तेच विचार संविधानात सुद्धा पेरले आणि त्या विचाराच्या भरोशावर ताकदीवर आम्ही एका काळी आमच्या कमरेला फळा आणि मानेला गाडगं असायचं. आमची घर क्रांती ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, दीन दलितांचेच नाही तर समस्त भारतवासियांचे भाग्य विधाते आणि भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासह समस्त मानवतावादी महामानवांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या यावेळी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगळे, बसप्पा इंगळे, विधानसभा इंचार्ज सुरेश भाऊ मानोटकर, दीनानाथ वाकडे, अशोक वाकडे, अशोक कवाडे, केशव घरजाडे, प्राध्यापक दीपक रामटेके, सचिन वानखेडे, सोमेश बहादुरे, विजय घाटोरले, सोनू मेश्राम, गौतम थूल, विष्णू थूल, नागो वानखेडे, राजेंद्र कांबळे, विनोद सोनटक्के, चंद्रमणी पोपरे, प्रकाश मानवटकर, अविनाश निगोट, प्रवीण लोणारे, मोडक साहेब, शेखर गोरखेडे, मंथन कवाडे, पियुष मस्के, कनक लामसोंगे, रुक्माबाई लामसोंगे, अनंतकला मस्के, शशिकला नगराडे आणि क्षीरसागर काकू उपस्थित होत्या. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.